पाहत आहेत महाराष्ट्राचे समाजकारण न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बारामतीमध्ये अशी चर्चा चालू आहे की 2 अपक्ष आणि एक रासपाचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले नगरसेवक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या पक्षाला पाठिंबा दिल्याचे समजलं जात आहे। तर या पाठिंब्याबद्दल ॲडव्होकेट अक्षय गायकवाड यांचे सविस्तर आपण यांच्याकडून चर्चा करून घेऊया। त्यांचं मत काय आहे ते जाणूया। काल बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही अपक्ष म्हणजे 2 व 1 रासपचा कॅन्डिडेट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिला। मात्र जनतेमध्ये या तिघांबद्दल प्रचंड नाराजी पसरलेली आहे। ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात यांनी निवडणूक लढवली तर जनतेला यांनी सांगितलं मला दादांनी तिकीट दिलं नाही, दादाच्या जवळच्या लोकांनी आम्हाला तिकीट दिलं नाही। कोणीतरी म्हणलं होतं की मला टावरमुळे तिकीट भेटलं नाही 4 टर्म। बाबा हा टावर कोण, आता कसं काय पाठिंबा दिला, याही जनतेला पडलेला प्रश्न आहे। आणि दुसरा विषय असा आहे की जो उमेदवार हा रासपच्या चिन्हावर निवडून आलेला आहे त्यांच्या म्हणजे ती लेडीज आहे त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही आम्हाला, मात्र त्यांच्या पतीने हा कारभार केलेला आहे असं लोकांमध्ये चर्चा आहे। तर लक्ष्मण हाके साहेबांना सरांना माझा प्रश्न आहे की तुम्ही ओबीसी म्हणून बोंबलत होता, ओबीसीचे निवडून आलेत असं सांगत होता, मात्र तुमच्या जवळच्याच व्यक्तीने त्यांच्या पतीने हा कारभार केलेला आहे अशी चर्चा बारामतीमध्ये पसरलेली आहे। हाके साहेब तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला का काय अशी चर्चा या बारामतीमध्ये पसरलेली आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असं वाटत असेल की विरोधी पक्ष नेता हा होणार नाही, पण कायद्याच्या दृष्टिकोनातून विरोधी पक्ष नेता हा जर एखादा उमेदवार हा पक्षाच्या चिन्हावर जर निवडून आलेला असेल तर तो विरोधी पक्ष नेता होऊ शकतो। मी त्या अपक्ष उमेदवाराचं यशपाल पोटे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिला नाही। आता येणाऱ्या काळामध्ये काय होतंय ते बघूयात। मात्र आता बारामतीमध्ये अशीही चर्चा पसरलेली आहे की यांना काहीतरी आमिष दाखवलेलं आहे, काहीतरी दिलं जाईल। आणि आता आपण यामध्ये पुढे पाहूयात, पण मात्र जनतेच्या पाठीत यांनी खंजीर खुपसलेला आहे। ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याच आता त्यांच्याही उमेदवारामध्ये अशी नाराजी पसरलेली आहे असं आम्हाला समजतं। अशी चर्चा आहे की आम्ही ज्यांच्या विरोधात लढलो तेच आमच्या बरोबर येऊन बसल्यात, आता आम्ही काम कसं करायचं ही चर्चा पसरली। धन्यवाद अक्षय गायकवाड, तुम्ही महाराष्ट्राचे समाजकारण न्यूज चॅनलला संपर्क साधल्याबद्दल।